शेवगाव शहराच्या स्वच्छतेसाठी न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काल हातामध्ये झाडू घेतला। महात्मा गांधी यांना अभिवादन करून 150 विद्यार्थ्यांनी सकाळी ही मोहीम हाती घेतली होती। शहरामधील प्रत्येक प्रभागाचे गटनेहाय वाटप करून स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला। त्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला। एका गटामध्ये 10 ते 12 विद्यार्थी आणि शिक्षक होते। अशा 13 गटांनी शहराचा कानोकोपरा स्वच्छ केला। प्लास्टिक पिशव्या, तुटक्या चपला, बाटल्या आणि इतर कुजलेला कचरा झाडून गोळा केला। तो नगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्ये भरून दिला। बसस्थानक, पोलीस ठाणे, बाजारपेठ, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, क्रांती चौक, नेवासे, पैठण आणि पाथर्डी रस्ता या परिसरात तर त्यांच्या कामाचा कस लागला। या प्रसंगी प्राचार्य लक्ष्मण मतकर यांनी एका गटाबरोबर पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये स्वच्छता केली। प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस स्वच्छतेसाठी दिला तर गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत तयार होण्यास वेळ लागणार नाही, असंही ते या प्रसंगी बोलताना म्हणाले। बोलायचं ना, आज महात्मा गांधी यांचा जन्मदिवस, या जन्मदिवसाचं महत्त्व जैन समाजाने अंगीकारलेलं आहे। अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणं म्हणजे आनंदी आणि सुखी जीवन जगणं आहे। मला असं वाटतं प्रत्यक्षात जैन समाजाची, जैन फिलॉसॉफी जसं लोक अंगीकारतात तसं गांधीजीची फिलॉसॉफी आपण अंगीकारण्याची आज गरज आहे। प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, गावामध्ये, शहरामध्ये इतका प्लास्टिक कचरा झालेला आहे आणि तो जर प्रत्येकाने ठरवलं की स्वच्छ करायचा, तर मला असं वाटतं की या भारत देशाला जो स्वच्छता अभियान हा उपक्रम भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे, तो सर्वांच्यासाठी खरोखर अभिनंदनीय आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं चांगला असेल। मला असं वाटतं कॉलेजचे युवक या मोहिमेमध्ये आज सहभागी होऊन आम्ही हा दिवस साजरा केलेला आहे। आम्ही जवळजवळ 10 ते 12 ग्रुप, एक शिक्षक आणि त्यांच्याबरोबर विद्यार्थी असे प्रत्येक विभाग वाईज मुलं गेलेले आहेत। त्यांच्यामध्ये झाडू आहेत, त्यांच्याकडे पिशव्या आहेत आणि प्लास्टिकचा कचरा, त्यानंतर कागद, त्यानंतर तुटलेल्या चपला किंवा रबरी वस्तू हे ज्या असतील त्या जमा करून आपण ग्रामपंचायतच्या गाडीला निमंत्रण दिलेलं आहे की आम्ही जमा केलेला कचरा तुम्ही हा उचलून घ्या। खरं एक दिवस हा अभियान राबवून आपल्याला चालणार नाही, महिन्यातनं एक दिवस शासनाने कंपल्सरी करायला पाहिजे आणि मग शाळा, महाविद्यालय किंवा सार्वजनिक ऑफिसेस जे आहे ते स्वच्छ आपल्याला दिसून येतील। मला असं वाटतं या मोहिमेमध्ये ग्रामीण भागातील लोकांनी जास्तीत जास्त सहभागी झालं पाहिजे, तरच महात्मा गांधी यांचं स्वप्न आपण घेऊन जीवन जगत आहे असा त्याचा अर्थ होईल। धन्यवाद। या प्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, कमवा आणि शिका योजना यातील विद्यार्थी, स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते। न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव।